हरे हरे निवृत्ती सोपान ज्ञानेश्वर विलासाचार दाखवू. आणि मग भगवंतानं सांगायला सुरुवात केली. म्हणले आपल्याला काय करायचं आहे. आपण म्हणले मृत्यू लोकामध्ये जाऊन शंकर भगवान, विष्णुदेव आणि ब्रह्म आपण तिघांनी सुद्धा या मृत्यू लोकामध्ये जाऊन अवतार घ्यायचा. कोण व्हायचंय? एकाला ज्ञानदेव व्हायचंय, एकाला निवृत्ती व्हायचंय आणि एकाला सोपानदेव व्हायचंय. आपण असे तिघही अवतार घेऊ. वर्ग बंधू एके ठाई जन्म घेऊन वलाही आदि माया मुक्ताबाई भगिनी होईल आपणा. आपण तिघही एका ठिकाणी जन्म घेऊत. म्हणले तिघही भाऊ भाऊ म्हणून जन्म घ्यायचाय. आणि चौथी कोण? आदि माया असणारी आदिशक्ती. तिला पाचारण करून सांगितलं की तुला मुक्ताईच्या रूपानं जन्म घ्यायचा आहे. तव गंगा तिरी क्षेत्राद्भुत आपे गाव जग विख्यात तेथील कुलकर्णी गोविंद पंत असे निज भक्त विष्णूचा. म्हणले आपल्याला काय करायचंय. भरत खंडामध्ये आपेगाव या ठिकाणी अहो गंगेच्या पवित्र त्या ठिकाणावरती असलेलं वसलेलं एक आपेगाव आहे म्हणले. आणि त्या आपेगावामध्ये जन्म घ्यायचाय. कोठं घ्यायचाय? कोणाच्या घरी घ्यायचाय? अहो भगवंताचा नित्य वारकरी भक्त असलेला ब्राह्मण कोण? गोविंद पंत यांच्या कुळामध्ये आपल्याला अवतार घ्यायचा आहे. ते खटका बंद करा दादा. दादा वरचा पांढरा खटका बंद करा. ते वरचा इकडचा उजव्या हाताकडचा बोर्डाचा पांढरा खटका बंद करा. ते पांढरा खालचा हा बंद करा. हा बंद करा. थांबा 2 मिनिट. उचलू द्या. इन्व्हर्टर उचलून झाले. सपोर्टच केलं नाही तिला. इन्व्हर्टरचा खटका दाबा बरं खालचा. भाविक पतिव्रत गरोदर झाली असता पुत्र विचारली. आणि गोविंद पंताची पत्नी म्हणले मीराबाई आहे. अत्यंत भगवंतावर प्रेम करणारी, भगवंताचं नामस्मरण करणारी आणि पवित्र अशी पतिव्रता स्त्री. आणि तिच्या आपल्याला काय करायचंय? कुळामध्ये जन्म घ्यायचा आहे. मग अहो ती सुद्धा आता गरोदर होती आणि भगवंताकडं पुत्र इच्छा करू लागली. मूर्तिमंत वैराग्य डोळे झाले तिच्या उदरास भक्ती नवविदा भरले मास प्रसूत झाली तेजवा. आणि बघता बघता म्हणले भगवंताला तर इच्छा मागितली. भगवंत सगळ्यांची इच्छा पूर्ण करतो असंच म्हणले. मग 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले. आणि मग काय होतंय ऐका. तव भक्ती ज्ञान वैराग्य पुतळा मूर्तिमंत पोटी उपजला. माय बापाशी आनंद झाला स्मित पुत्राशी देखोनी. 12 दिवस लोटता दान विठोबा ठेवले नामाविधान. 8 वर्षे होता संपूर्ण नवजी बंधन पै केले. आणि मग म्हणले काय झालं. अहो बाळांतीन झाली. आणि काय झालं. अहो जी इच्छा केली तिनं भगवंताकड तेच झालं. भगवंतानं पुत्र रत्न प्राप्त दिली. आणि काय झालं म्हणले 1-2 दिवस निघून गेले. 12 दिवस झाले. आणि मग त्या बाळाचं नाव विठ्ठल पंत ठेवण्यात आलं. वेदशास्त्री करून पठन काव्य व्याकरणी झाला निपुण. संतात विचार धरली ध्याने तीर्थाटन करावे. अनुताप धरुणी चित्तास पुसे मात्या पित्यासी. आता आज्ञा द्यावी मजसी पुष्कर तीर्थाशी जावया. आणि 12 दिवस झाले नाव ठेवलं विठ्ठलपंत. बघता बघता 8 वर्षाचा झाला. ब्रह्मज्ञान शिकू लागला. हरिपाठ काकडा सगळं शास्त्र पुराण पाठ केलं. मग म्हणले आई वडिलांना विनंती केली
अहो म्हणले गोविंद पंत, माता मीराबाई काय करा, मला तीर्थयात्रेला जाण्यासाठी आज्ञा द्यावी. आयशे कोणी वचन वळीला, शिवाटले समाधान मग विठोबाने करुणी नमन सत्वर तेथून निघाला. वैराग्य उपजेची तास तरी वाया गेला, शास्त्राभ्यास थोर कर्णवती सासोनी काय उपयोगी. आणि मग आता आनंद वाटू लागला. म्हणले माझा पुत्र तीर्थयात्रेला जाण्यासाठी माझ्याकडून आज्ञा घेत आहे. ही मयुराच्या अंगी जाना, सर्वत्र दिसती नयन, परी कले दृष्टी विनय काय कारण तयाचे. आजा कंठीचे वाढले स्तन, की सावरीचे दाटले वन, की गोरियाचे सुंदर गायन, की तारुण्यपण विधवेचे. नासिके विन जैसा वक्र, की महत्वा वाचोनी कारभार, पुरुषत्व वाचोनी जैसा नर, व्यर्थची थोर वाढला. देवी शास्त्राभ्यास उदंड केला, आणि अनुताप चित्ताशी नाही झाला. जेवी बक अनुष्ठानाशी बैसला, मत्स्य गिळावया कारणे. मनोनी अनुताप धरुनी मना, विठोबा चालला तीर्थाटना. माया ममता टाकून जाना, हरिभजनी नटला. आणि हरिभजनाला लागले. हो म्हणले काय करायचं, एवढं शास्त्र पठन केलं, एवढा अभ्यास केला, सगळं काही ज्ञान प्राप्त झालं म्हणले, आणि आपण तीर्थयात्रेला नाही गेलं तर हे ज्ञान काय कामाचं. म्हणून विठ्ठल पंत तीर्थयात्रेला जाऊन गावोगाव हरिकीर्तन करू लागले. दारावती स्नान केले श्री गोमती, मग पाहुण्या श्रीकृष्ण मूर्ती दंडवत प्रीती घातले. देव धरला मत्स्यावतार, मारुनी उदरिला शंकासुर, की महायुक्तीचे मुक्तीचे माहेर, गेला सत्वर तया ठाय. तेथोनी पिंडारकाशी आला, तो मंगळ हुडा पुढे देखिला. द्वारकेचा कळस पाहिला, मग चालिला तेथोनी. आवाजच समजेल मला घ्यायचं आता, काहीच समजत ना. ते जवळ धरतरी समजना, जवळ धरतरी समजना. चितकले आपे गाव गंगा तिरी, तेथील वरती आमुची खरी. वरदाचारी म्हणतात आणि वृद्धचारी आहे म्हणले आम्ही कुठले आहेत. अहो गंगेच्या तीरावरती आपेगाव आहे, आणि त्या आपेगावचा आम्ही आलेला आहे. माता पिता दोघे जण तेथे व्रत्यासती जाण, द्वारकादी तीर्थ करून अलंकावतीच पातलो. आणि म्हणले माझे माता पिता आहेत, हो वृद्ध माता पिता तिथं गावाला ठेवले आहेत, आणि मी या द्वारकेची सगळं तीर्थयात्रा करून या अलंकापुरीमध्ये आलो आहे. म्हणे धन्य आजीचा सुदिन झाले स्वामीचे आगमन, आता मंदिरात येऊन आश्रम पवित्र करावा. धन्य आज दिन म्हणले, धन्य धन्य झालं म्हणले, स्वामीचं दर्शन झालं. काय करा म्हणले तुम्ही, अहो आमच्या आश्रमामध्ये चला, आणि काय करा, तुमचे चरणाचा स्पर्श आमच्या आश्रमाला होऊ द्या. आयसे मनोनिशिदो पंत, घराशी घेऊन गेले त्वरित. भोजन घालून पंचामृत, निद्रा करवित तयाशी. आणि मग सिंधुपंतानं काय केलं, विठ्ठल पंताला सोबत घेतलं, आपल्या आश्रमामध्ये घेऊन गेले. सायंकाळची वेळ होती. अहो भोजन दिलं, सांगितलं काय करा, निशांतपणे तुम्ही या ठिकाणी आराम करावा. तव स्वप्नी येऊन पंढरीनाथ, सिद्धोपंताशी काय बोलत. ब्रह्मचारी अशी सालं करत, कन्यादान करावे. आणि झोप लागले. हो विठ्ठलपंत झोपले, सिद्धोपंत सुद्धा झोपले. आणि सिद्धोपंतांच्या स्वप्नामध्ये साक्षात भगवंत आले, सांगितलं
अरे ज्या ब्रह्मचार्याला आपल्या घरला घेऊन आलास ना, तर काय कर, अरे तुझी सुंदर असलेली कन्या त्याला कन्यादान देऊन टाक. आईशे होताची स्वप्नाची ती वाटले समाधान, स्नान संध्यादी नियम सारून दृष्टांत वचन सांगितले. आणि मग समाधान वाटलं हो. रात्री झोप लागली, सकाळी उठली, स्नान संध्या झाली आणि विठ्ठल पंताला येऊन रात्री स्वप्नामध्ये घडलेला दृष्टांत सांगू लागले. ब्रह्मचारी वचन बोलत तुम्ही सांगता ते यथार्थ, पर्यामासी आज्ञा पंढरीनाथ न करीत सर्वता. विठ्ठल पंतांना सांगितलं तुम्हाला स्वप्न पडले खरं आहे, तुम्ही मला सांगायले खरं आहे, कन्यादान द्यायची खरं आहे, पण मी अहो त्या पंढरीच्या भगवंताचा उपासक आहे, त्यानं जर मला आज्ञा दिली तरच मी स्वीकारील. पंत बोले वचन, तरी आजीचा दिवस येते राहून, सत्य असेल तरी तुम्हासी स्वप्न, होईल जाणा निश्चयशी. आणि सिद्धोपंतानं सांगितलं विठ्ठलपंत तुम्ही आलेत ना, मग काय करा, आजची रात्र पुन्हा इथं राहा. कशासाठी? अहो मी खरं बोलायलो, हे खोटं बोलायलो, याची तुम्हाला काय होईल, अहो सगळं संध्याकाळी कळल. मी जर खरं बोलत असल तर भगवंत तुम्हाला आज्ञा देतील. विश्वव्यापक पंढरीनाथ ब्रह्मचार्याशी स्वप्नी सांगत, चारी अवतार मूर्तिमंत इच्या उदरा येतील. आणि साक्षात भगवंतानं अहो स्वप्नामध्ये गेले हो विठ्ठलपंतांच्या, आणि सांगितलं जे काही दृष्टांत सांगितलाय ते सगळा खरा आहे म्हणले. आणि तुम्हाला काय करायचंय, अहो सिद्धोपंताच्या मुलीसोबत विवाह करायचा आहे. कोण? सिद्धोपंताची मुलगी. अहो रुक्मिणी संग तुम्हाला विवाह करायचा आहे. आणि या रुक्मिणीच्या उदरामध्ये कोण? निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान काका आणि मुक्ताबाई, हे सगळे 4 जण अवतार घेणार आहेत. आणि म्हणून तुम्हाला विवाह करायचा आहे. तरी माझी आज्ञा वंदोनाशी, कन्यादान अंगीकारी. ऐसे देखो ब्रह्मचारी, उठोनी सत्वरी वैसर. आणि भगवंतानं सांगितलं आता काय करा तुम्ही, मी दिलेली आज्ञा ऐका. आणि असं झाल्याबरोबर काय झालं, अहो विठ्ठलपंत उठून बसले आणि काय करतात पुढे ऐका. ब्राह्मणाशी पुसता जाणं घटीचा आले 36 गुण, मग लग्न तिथी नेमून सर्व साहित्य करविले. आणि विठ्ठलपंतानं घडलेला वृत्तांत सिद्धोपंताला सांगितला. आता त्यांनी तर कन्यादान द्यायचा निश्चय केला. मग अरे म्हणले ब्राह्मणाला बोलवा, 36 गुण जुळले आणि मग लग्नाचा मुहूर्त ठरला. देवक प्रतिष्ठा ब्राह्मण भोजन केले, निर्विघ्नाचे पूजन. मंगळवार देवाजती जाण पुण्य वाचन होत असे. नाना परिचय दिव्यांनी निर्गुण घातले ब्राह्मणाशी भोजन. करोनी सीमांत पूजन विप्र बोलती मंगलाष्टके. जय जय मुकुंदा मुरारी, पुराण पुरुषा मधु कैटवारी. भक्तभूषणा नाना परी, वधूवराशी रक्षितू. जय जय शंकासुर मर्दना, जय जय कुर्म रूप समुद्र मंथना. वरावेश हिरण्याक्ष भंजना, वदावराशी रक्षितू. जय जय नरसिंह प्रल्हाद रक्षका, जय वामन रूपा बळी छलका. जय जय परशुधरा सहस्रबाहू आतंका, वधूवराशी रक्षितू. जय दशरथ कुमारा निशाचर मर्दना, जय गोकुळ नाटका नंद नंदना. जय ब्रह्मरूपा जनार्दना, वधूवराशी रक्षितू. जय कलकी रूपा अमलेच मर्दना, धर्मस्थापका जगजीवना. जय पुंडलिक वरदा रुक्मिणी रमणा, वधूवराशी रक्षितू. ऐसे मंगलाष्टके म्हणून विप्र
मंत्र बोलती सावधान, नाना परिचय वाद्य लावून पाणी ग्रहण पै केले. प्राणी पाणी ग्रहण पै केले. अहो सगळं ठरलं म्हणले, लग्न ठरलं, ब्राह्मण बोलीला सगळं झालं आणि इन इवायाला बोलिलं, इन भेट झाली, मंगलाष्टिका सुरू झाल्या, अंतरपाठ मधामध्ये धरला आणि मंगलाष्टक आताच्या म्हणले काय, तळहाताचा केलना पाळणा. अहो ह्या नाही म्हणले कोणाला पाचारण केलं, हे भगवंता द्वारकाधीशा, अरे वधूवराचं रक्षण करावं, हे महादेवा, हे विष्णुदेवा, हे पंढरीनाथा, सगळ्या देवांना पाचारण केलं आणि शेवटची मंगलाष्टिका सुरू केली. आता सावध सावधान समयो म्हणले आणि लग्नविधी पार पडला. 4 दिवस सोहळा करुणा सिद्धोपंतासी केले नमना. म्हणे आषाढ मासी पंढरीसी जाणे, श्री पांडुरंग दर्शन घ्यावया. आणि एक नाही 2 दिवस नाही म्हणले 4 दिवस वराड आलत. 4 दिवस सोहळा लग्नाचा चाला आणि 4 दिवस झाल्याच्या नंतर विठ्ठलपंतांनी सांगितलं, सिद्धोपंत सांगू लागले कुठं, अहो पंढरीच्या पांडुरंगाला दर्शन घेण्यासाठी तुम्ही अवश्य जावं. मग कुटुंब सहित तयारी घेऊन चालला यात्रेसी, स्नान करून चंद्रभागेशी पुंडलिकासी नमिये. आणि सगळं कुटुंब सोबत घेतलं. कुठं, चंद्रभागे स्नान तुका माझे हे चिदान. चंद्रभागेला स्नान केलं आणि त्या ठिकाणी पुंडलिक रायाचं दर्शन घेतलं. आणि क्षेत्राची उपमा जाण पंढरीशी देता दिसे गौन, चंद्रायसे नक्षत्र कोण गगनी स्वज्वल दिसेना. सुवर्णायशी धातू कोणती, ही विष्णू वरिष्ठ कोणाची कीर्ती. ही कौस्तुभाऊन रत्नदीप्ती, स्वज्वल धुंडिता दिसेना. नंदी वरिष्ठ वृषभ कोण की शंकरायचा तपस्वी कोण. गीते वरिष्ठ शास्त्र जाण धुंडिता त्रिभुवन नाडळे. रामकृष्ण नामा वरिष्ठ मंत्र कोणीना दिसे श्रेष्ठ. ही भागवत धर्मायचा वरिष्ठ धर्म आन दिसेना. तेव्हा पंढरी ऐशा भूमंडळी क्षत्र न दिसे नेत्र कमळी. जे दृष्टी देखताची तत्काळी पर्वत जळती पापाचे. मनाल मोक्षदायक सप्तपुरी त्याहून वरिष्ठ कैशी पंढरी. तरी तेथे अभिमानाची होय बोहरी, नवरे उरी मिपणाची. आणि तीर्थे करिता स्नान, विशेष वाढितो अभिमान. पंढरी देखताची दुरून, पाजर सुटती खळासी. पाजर सुटती खळासी म्हणजे कसा आहे पंढरपूर, सगळं वृत्तांत सांगितलं. ऐशी चंद्रभागा ऐसे भीमातीर, ऐसा विठेवर देव नाही तुझा. सगळे देव पहा म्हणले तुम्ही, सगळे पहा तुम्ही, कुठंच साक्षात देव उभा नाही. कुठं झोपलेला आहे, कुठं बसलेला आहे, कुठं मूर्तीच आहे म्हणले, कुठं पिंडच आहे. पण अशी एकच सोन्या चांदीची हिरे माणिक मोत्याचं पंढरपूर आहे. आणि असं हे भगवंताचं देवस्थान कुठंच नाही. का, कोण्याही तीर्थयात्रेला गेलं तर माणसाला अभिमान असतो, मी हे देवाचं हे केलं, मला त्याच्या पुढं नंबर लागला, मला त्या भगवंताचं जवळून दर्शन झालं. पण कुठलाही लोभ नाही म्हणले. तुम्ही जर पंढरीला गेले ना आणि चंद्रभागेचं आंघोळ झाल्याच्या नंतर जेवढं मन प्रसन्न वाटतंय ना, तेवढं कुठल्याच तीर्थामध्ये नाही. असो हे महात्मा वर्णिता पुढे विशेष वाढेल कथा. सिद्धोपंत घेऊन जा माता पंढरी क्षेत्रात राहिला. टाळविने मृदंग वाजती, वैष्णव प्रेमे गात नाचती. हे कौतुक देखोनी कैलासपती, स्वानंद प्रीती डुलत पै. स्वानंद प्रीतीनं डुलू लागले. कोण, शंकर भगवान. कुठं, अहो पंढरीमध्ये टाळ विण्याचा निनाद होऊ लागला. रोज हरिकीर्तन व्हायचं आणि हे सगळं शंकर भगवानाला आवडू लागलं.
करो निक्षत्र प्रदक्षिणा महाद्वाराशी आले जाना गरुडापाशी करो निक्षत्र प्रदक्षिणा महाद्वाराशी आले जाना गरुडा परी लोटांगणा विठ्ठले साष्टांग गातले. आणि पंढरपूर क्षेत्रामध्ये राहिले आणि सर्व प्रदक्षिणा केली. प्रदक्षिणा करून विठ्ठल पंतांनी भगवंताला साष्टांग नमस्कार केला. कन्या जामातासी दोघा प्रति शुद्धो पंच धरोनी हाती चरणावरी सत्वर गतीने ओनिया घातली. देवासी देवोनी आलिंगन मंग धरले दृढ चरण मोहोचा झालिया तेथून सिद्धोपंत चालिले. अहो दोघांनी देवाशी आलिंगन दिलं आणि सिद्धोपंत म्हणले आता काय झालं, आता मी माझ्या गावाला जाण्यासाठी निघतो. कन्या कुटुंब सपरिवारी जाता झाला अलंकापुरी. विठोबा म्हणे रामेश्वरी जाऊन सत्वर येईन मी. आणि मग काय केलं, सगळा परिवार सोबत घेतला सिद्धोपंतांनी. कुठं अलंकापुरीला वापस आले आणि विठ्ठलपंत म्हणले अहो मी काय करतो, एकदा रामेश्वराला जाऊन येतो. अंतर जाणोनिया प्रती निरोप दिला सिद्धोपंती मने यात्रा करून सत्वर गती यावे पुढती आश्रमा. आणि काही हरकत नाही म्हणले, जायचंय ना ठीक आहे तुम्ही जा, अंतर खूप आहे पण काय करा अहो संपूर्ण यात्रा केल्याच्या नंतर पुन्हा आमच्या आश्रमावरती यावं. पांडुरंगाशी करोनी नमन सत्वर निघाला तेथून पुराण प्रसिद्ध मुख्य स्थान अनुक्रमेची पातसे. आणि पांडुरंगाला त्या ठिकाणी परमात्म्याला वंदन केलं, भगवंता मला जाण्याची आज्ञा द्या. आणि काय केलं, तिथून निघाले. कुठं रामेश्वरला जायचं होतं. जेवढे काही वाटामध्ये देवांचे स्थळ लागतील सगळ्यात भगवंताचं दर्शन घेत घेत जाऊ लागले. श्रीशैल पर्वत मल्लिकार्जुन पाहिला निवृत्ती संगम जाना देखता पापराशी भस्म होती तक्षण आगाध महिमान तयाचे. मार्गी चालता सत्वर गती हृदयी चिंतित विठ्ठल मूर्ती मुखी गात नाम कीर्ती सप्रेम गती करोनी. अहो बळ नरसिंह वासुदेव गिरी पर्वती अंकटराव अरुणाचल पाडोनी पाहोनी सर्व चिदंबराशी नमिले. हे स्थान पाहोनी जाना मग पाहिले गोकर्ण हटकेश्वरी करो स्नान सत्वर तेथून निघाले. आणि सत्वर जाऊ लागले. सगळे तीर्थ वाटत भेटू लागले. अहो गोकर्ण पर्वत पाहिला आणि त्याच्या बाजूला स्नान केलं आणि सगळ्यांचं दर्शन घेत विठ्ठलपंत पुढे चालू लागले. सीता सुधीस हनुमंत गेला ज्या पर्वतावरोनी उडाला ते स्थान पाहुनिया डोळा तेथून निघाला सत्वर. अवले ज्या ठिकाणाहून हनुमंतानं उडान घेतलं होतं कुठं जायचं होतं, अहो श्रीलंकेला जायचं होतं ना, त्याच पर्वतावरती जाऊन थांबले आणि पाहिलं किंवा इथूनच हनुमंतराय गेलते. अहो त्या जागेला नमन केलं आणि विठ्ठलपंत पुढं निघाले. जनार्दन पाहुनी डोळा सत्वर रामेश्वराशी आला आपला हेत पूर्ण केला मग निघाला तेथून. आणि मग काय झालं म्हणले, आता मी सगळे तीर्थस्नान केले. कुठं पोहोचले, रामेश्वराला पोहोचले. भगवंताचं दर्शन घेतलं आणि पुन्हा वापस जाण्यासाठी निघाले. कोल्हापुराशी येऊन पंचगंगेचे केले स्नान लक्ष्मी दर्शन घेऊन केले गमन देतोनी.
आणि रामेश्वराहून निघाले म्हणले आता आपल्याला परत जायचं आहे आश्रमावरती. अहो लगबगीनं निघाले आणि कोल्हापूरला पंचगंगेचं स्नान केलं, लक्ष्मी मातेचं दर्शन घेतलं आणि तिथूनही पुढे निघाले. मग कृष्ण तिराशी येऊन माऊली संगमी केले स्नान, सत्वर तेथून परतोन अलंकापुरी पातला. अहो कोल्हापुराहून लक्ष्मी मातेचं दर्शन घेतलं, निघाले कुठं आले? कृष्ण माता तिराशी हो माहूरगडला आले. तिथं सुद्धा त्या ठिकाणी दर्शन घेतलं आणि कुठं अलंकापुरीला निघाले. सिद्धोपंताशी आलिंगन दिदले परमकृती करून त्याने साष्टांग करून नमन वंदिले चरण दयाचे. 4 रात्री ते राहून सिद्धोपंताशी बोले वचन, आता माता पित्याचे दर्शन घ्यावेसे वाटत तसे. आणि अलंकापूरला पोहोचल्याच्या नंतर सिद्धोपंतांनी पाहिलं, अहो जावई बापू आले आहे, त्यांचं स्वागत केलं. दोघांनाही एकमेकाला आलिंगन दिलं आणि 4 दिवस राहिले. आणि राहिल्याच्या नंतर म्हणले सासरे बुवा अहो बरेच दिवस झाले, आता काय वाटायले म्हणले? अहो माझे आई वडील वृद्ध आहेत, मला वाटायले की आता गावाकडे जावं आणि आई वडिलांचं दर्शन घ्यावं. तरी आज्ञा द्याल मज प्रती, तरी आता जाऊ सत्वर गती. अवश्य म्हणून सिद्धोपंती तया प्रतिकाय बोलिले. हे बघा सासरे बुवा म्हणले आता खूप झालं, मला आज्ञा द्या, मी लवकरच जाईल, आई वडिलांचं दर्शन घेईल. सिद्धोपंताला सुद्धा वाटलं ठीक आहे गड्या आता राहिले बस झाले. पण सिद्धोपंत पुढे काय बोलतात ऐका. आपुले कांतेस वर्तमान घ्याले वडिलाचे दर्शन, आम्ही येतो सोबोळवाना भेटी कारणे तयाच्या. आणि म्हणले तुम्ही एकटे जाऊ नका, अहो तुमची बायको माझी कन्या रुक्मिणी आहे ना, तिला सुद्धा सोबत घ्या आणि आम्ही सुद्धा काय करूत तुमच्या आई वडिलांच्या दर्शनासाठी येऊत. मग कन्या जामात घेऊन पाही सिद्धोपंताले आपे घावी. गोविंद पंताशी लवलाई येऊन या भेटले. आणि सिद्धोपंतानं काय केलं, स्वतः निघाले, बायकोला घेतलं, मुलीला घेतलं, जावयाला सोबत घेतलं आणि कुठं आपेगावला आले. आणि कोणाचं दर्शन घेतलं? गोविंद पंतांना भेटले. विठ्ठले वंदोनी माता पिता क्षेम दिले उभयंता. सिद्धोपंती साकल्य कथा वर्तमान सांगितले. आणि आपल्या माता पित्याचं दर्शन घेतलं आणि मग इवाही बोलत बसले आणि सांगू लागले सिद्धोपंत सगळा घडलेला वृत्तांत गोविंद पंतांना सांगितला. ऐशी ऐकून यवानी निराबाई संतोष अभिमनी, जेवी जनकात मजा परनोनी अयोध्येशी आला रघुनाथ. आणि मग अहो आनंद झाला हो कोणाला? विठ्ठल पंतांची आई मीराबाई होती ना, एवढा मनामध्ये आनंद झाला. किती? जसा कौशल्या मातेला आनंद झालता की राम प्रभूनं सीता रावणाच्या याच्यातून सोडून आणली होती आणि आता या रामराज्यामध्ये आणल्याच्या नंतर जेवढा कौशल्या मातेला आनंद झालता तेवढाच आनंद मीराबाई व्यक्त करू लागली. मग श्रीराम सीता देखून दृष्टी आनंद न समाये. कौशल्याच्या पोटी तेवी पुत्र सुन देखून या दृष्टी मातेशी संतोष वाटला की भीम सहोदर अर्जुन द्रौपदीशी आणि पण जिंकून देखून कुंती हर्षाय मान तैसे ते झाले. आणि किती आनंद झाला म्हणले मातेला. कुंता मातेचं सांगितलं. कुंता मातेला आनंद झाला म्हणले कोण? भीम, अर्जुन, नकुल, सहदेव, युधिष्ठिराने. अहो द्रौपदीला जिंकून आणलं होतं आणि माईला सांगू लागले माय बघ ना मी काय आणलं आहे. अहो मातेनं तर पाहिलं नाही पण मुलांना काहीतरी जिंकून आणलं आहे ना, याचाच आनंद तिला झालता ना, तेवढाच आनंद मीराबाईला होऊ लागला.
वस्त्रभूषण उभयंताशी शितोपंत देत सन्मानेशी आज्ञा मागून आळंदीशी परतोनी आले ते दवा. आणि शितोपंताने काय केलं, इनी वयाला म्हणले आहेर घ्यावा लागल, धोंड्याचा महिना आहे. आहेर घेऊन आले, इनी वयाला आहेर दिला आणि म्हणले आज्ञा द्यावी. कुठं? मी अलंकापूरला जातो. कोणे एके दिवशी जाण माता पिता दोघे जण देह सांडोळी वैकुंठ भुवन पावती झाली ते दवा. शितोपंत निघून गेले. विठ्ठल पंतांचा संसार सुरू झाला. अहो आई वडील तर काय वृद्ध होते ना हो, पिकलं पान होतं, एक ना एक दिवस जाणार होतं आणि तो दिवस उजडला. आणि त्या दिवशी विठ्ठल पंतांच्या दोघाही आई वडिलांनी आपला प्राण त्याग केला. संसार चिंतेचा विटाळ कदा न हरीच विठ्ठल कदा न धरीच विठ्ठल जैसे तात्मी काळ समसमान सर्वाशी. अहो संसार आहे म्हणजे संसार बहु दुःख मूळ चहूकडे विंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. विठ्ठल पंत म्हणू लागले अरे बाबा या संसारामध्ये काय उरलंय, काहीच नाही ना. मनामध्ये चिंता यायची अरे बाबा हे संसार कशासाठी करावा. आणि संसारामध्ये जर गुंतलो तर त्या भगवंताचं नाव जवळ येत नाही. आणि म्हणून विठ्ठलपंत विचार करतात आता मी काय करावं. तेवी सुख दुःखे दोन्ही सरसी विठोबा लेखी निज मानसी हे वर्तमान शितोपंताशी कळो आले ते दवा. आणि सारखं म्हणले विठ्ठलपंत संसारामध्ये दुःख यायलंय, भगवंताचं नाव विसरत चाललंय. आणि मग या काय संसारामध्ये आहे म्हणले, त्या भगवंताचं जर जीवनामध्ये नाव नसल तर या मनुष्य देही जन्माला आल्याचं कशाचं सार्थक आहे. इथंच सार्थक होणार आहे ना म्हणले या मनुष्याचं. आणि मग संसार रूपी भवसागरामध्ये जर मी अडकलो तर मला भगवंत मिळणार नाही. आणि मग हे वृत्तांत कोणाला, सिद्धोपंतांना माहीत झाला. खेद होईल जामातास म्हणून घ्यावा परामर्श मागुती आपे गावास परतोनी आले ते दवा. आणि मग म्हणले बाबा जावाई आता हा चांगला दुःखामध्ये आहे, मुलगी पण दुःखामध्ये आहे, काहीतरी विपरीत घडू नाही म्हणून सिद्धोपंत आपे गावामध्ये आले. मग म्हणे जामाताशी तुम्ही तो विरक्त उदासी सर्व पदार्थ संसाराशी नित्य नित्य पाहिजे. आणि मग म्हणू लागले जावयाला अहो तुम्ही कामून उदास आहात. अहो एवढा चांगला संसार आहे, तुम्ही संसारामध्ये आनंदी राहावं. पण आहे का हो संसारामध्ये आनंद नाही म्हणले. संसारामध्ये पावलो पावलाला दुःख आहे. आणि विठ्ठल पंत म्हणतात मला हे दुःख भोगायचं नाही. तरी करोनी मजवरी आता चला अलंकापुरी तुमचे चालविणारा हरी परी लोकाचारी विपरीत अवश्य म्हणता निज कन्येशी सवे घेतले जामाताशी सिद्धोपंत अति वेगेशी अलंकावतीशी पातले. आणि मग सिद्धोपंतांनी सांगितलं तुमचं इथं मन लागत नाही म्हणले, काय करा चला घर जावाई राहिला. अहो चला ना म्हणले अलंकापुरीला. आणि मग आज्ञा घेतली, विठ्ठलपंतांना सोबत घेऊन अलंकापुरीला निघाले. छत्रवासी राहता जाण सीताशी वाटले समाधान नित्य करी हरी कीर्तन साधू दर्शन अहर्निशी. आणि मग अलंकापुरीला आले. आणि मग कुठंतरी मनात आनंद वाटू लागला का अहो रोज त्या भगवंताचं दर्शन व्हायचं. मग तिथंच हरिकीर्तन विठ्ठलपंत करू लागले. आषाढी कार्तिकी एकादशी पंढरीशी जातसे यात्रेशी बहुकाल लोटता तयाशी
संतान होता दिसेना. आणि मग भगवंताचंच नामस्मरण करायचं. आषाढी कार्तिकीची वारी करायची. अहो वारंवार चालू होती. आषाढीला जायचं पंढरपूरला, कार्तिकीला आळंदीला. पण काय झालं म्हणले, संसारामध्ये सुख भेटत नाही. आणि ज्याच्यासाठी संसार केला तो संतान काही होत नाही. मग विठोबा म्हणे निज क्रांते त्वरित, उदास झाले माझे चित्त. तरी वाराणसीस जाऊ यथार्थ, संन्यास ग्रहण करावया. आणि मग विठ्ठल पंत म्हणू लागले, ऐकणं ग ऐकणं रुक्मिणी, अगं माझं संसारामध्ये मन लागत नाही ग. आणि हा संसार करत असताना माझा भगवंत सुद्धा माझ्यापासून दूर जातोय. रुक्मिणी ऐक ना, एक काम कर, मला तू आज्ञा दे आणि मी काय करील म्हणले, हे संसार रूपी दुःख मला सोडायचं आहे. आणि मी वाराणसीच्या ठिकाणी, काशीच्या ठिकाणी जाऊन आता मी संन्यास घेतो. ऐसे वाटते मम मानसी, आज्ञा मागतो तुझ पाशी. रुक्माई उत्तर नेदी त्याशी, चिंताक्रांत होण्या. ऐक ना रुक्मिणी ऐक ना, तुला जरी काही वाटत असलं ना म्हणले, माझ्या मनाला वाटायलंय या संसारामध्ये काही उरलं नाही रुक्मिणी. आणि त्या भगवंताची जर प्राप्ती झाली ना, सगळं काही होईल. रुक्मिणी तू मला काय करावं आज्ञा द्यावी. रुक्मिणी माता ऐकून घेऊ लागल्या, अहो काय आज्ञा द्यावी यांना, ते संसार सोडून चालले, त्यांना कसं कळत नाही. म्हणून रुक्मिणी शांत बसू लागली. मग पित्यापाशी येऊन त्वरित सांगितला सकळ वृत्तांत. आज्ञा मागती प्राणनाथ, संन्यास ग्रहण करावया. अहो रडू लागली हो, आपल्या आली शिदोपंतापाशी. अहो बाबा म्हणली, बाबा अहो माझ्या संसाराचं मला काही खरं न वाटणं म्हणली. बाबा आता माझा संसार कसा होईल, कसं करू मी बाबा. अहो माझेच पती अहो संन्यास घ्यायचा विचार करत आहेत आणि ह्या संसारामध्ये दुःख आहे म्हणत आहेत. आणि ते जर का मला सोडून संन्यास घेतला तर माझं कसं होईल बाबा. म्हणून वडिलांपाशी लढू लागली. तो पंत म्हणे तिच कारण, कोटी नसता पुत्र संतान. कदा न करावे संन्यास ग्रहण, ऐसे वचन श्रुतीचे. आणि मग शिदोपंत समजून सांगू लागले, अगं काही होणार नाही ग, तू कशाला काळजी करतेस. मी जावयाला सुद्धा समजून सांगल, आपल्या पोटी जर संतान नसेल ना तर त्या भगवंताची सेवा करावी हे खरं आहे म्हणले. पण संन्यास घ्यावू नये, संन्यास घेणं हे शास्त्राला मान्य नाही. जनी आज्ञा देशील त्याशी, ऐसे सांगत से पिता तिशी. रुक्माबाई निज चित्ताशी, सावधासे सर्वदा. आणि सावध राह म्हणले, सावध राह तू, सावध राहायचं आणि मनामधून काढायचंच नाही म्हणले. तू जर आज्ञा नाही दिली ना, विठ्ठल पंत संन्यास घ्यायला जाणार नाहीत. मग तुला काय करावं लागल. अगं ते काही जरी म्हणले ना, फक्त तू ऐकून घ्यायचं. तव कोणे एके दिवशी, विठोबा म्हणे निज कांतेशी. स्नानासी जावया गंगेशी, आज्ञा द्यावी मजाता. बघा किती नाटक रचलं होतं का. बायको संन्यास घ्यायला आज्ञा देत नाही आणि विठ्ठल पंत म्हणतात काहीतरी करून मला संन्यास घ्यायचा आहे. एके दिवशी उठले, ब्रह्ममुहूर्त पाहिला आणि पत्नीला विनंती केली, अगं ऐक ना रुक्मिणी, अगं मला आज आंघोळ करायला जायचं आहे, मी घरातून बाहेर जाऊ का, मला तू थोडी आज्ञा द्यावी. दुचिंतपणे असता आवश्यकांता बोले वचन. समाधान मनी पाऊन आनंद वनाशी पावला. आणि ब्रह्ममुहूर्तावरती सकाळी आज्ञा मागितली रुक्मिणी, मला स्नानाला जायचंय, मी घरातून बाहेर जाऊ का.
आता रोज आंघोळीला जात होते ना, कधी विचारलं का हो पत्नीला? नाही विचारलं. आजच का बरं विचारित असतील? रुक्मिणी माता सुद्धा मनामध्ये विचार करू लागली, आज का बरं विचारित असतील. पण पुन्हा वाटलं जाऊ द्या, सकाळीची वेळ आहे, म्हणत असतील जायचे मला आंघोळीला, आज्ञा द्यावी. काहीच विचार केला नाही. रुक्मिणी मातेनं सांगितलं पतिदेवा जावं. अहो एवढंच म्हणल्याबरोबर काय झालं, विठ्ठल पंतांच्या मनामध्ये आनंद झाला. काय वाटलं, आता मला जाण्याची आज्ञा मिळाली. जैसा गारुड्यापासून नाग सुटला, अरण्यात वारुळी प्रवेशला, की पिंजऱ्यातून गावा उडाला, जाऊनी बैसला वृक्षावरी. अरे एखादा पोपट म्हणले एखाद्यानं पाळलेला असल आणि ते वाटच पाहते म्हणले कव्हा दरवाजा निघतंय की, कव्हा दरवाजा निघतंय की, आणि एका क्षणासाठी दरवाजा निघाला. काय झालं, उडून गेला म्हणले पोपट. अहो नाग त्या काय करते, गारुडी नागाला बंद करून ठेवते म्हणले, आणि नाग सारखा वाट पाहतय का मला सुद्धा यातनेपासून आजाद व्हायचं आहे, कुठेतरी अरण्यामध्ये जाऊन राहायचंय. आणि मग जरास गारुड्याचं लक्ष बाजूला जातं आणि मग साप जसा निघून जातो ना, तशा प्रकारे आनंद विठ्ठल पंताला वाटू लागलं. रंभेपासून शुकमुनी दूर पळा लावतोनी, की अगस्ती ऋषीच्या उदरातून सागर बाहेर निघाला. या परिमाणून या समाधान वाराणसी साला जाना, त्रिवेणी संगमी करोनी स्नान अनुतापमनी दरियेला. आणि म्हणले आता काय, मला तर भगवंत रुक्मिणीने मला आज्ञा दिली बाहेर जायची. लगबगीनं घरून निघाले, कुठं वाराणसीला आले, गंगेतनं स्नान केलं आणि मग भगवंताचं चिंतन करू लागले. या परिमाणून समाधान वाराणसीचा आला जाणं, त्रिवेणी संगमी करोनी स्नान अनुतापमनी दरियेला, माधव पूजा करोनी जाणं, प्रयागाशी केले माग स्नान, तेथून मागुती परतोन पुष्कराशी पातला. संत साधू वैष्णव जन जेथे अखंड वसती जन, गीता व्याख्यान करिता श्रवण, संन्यास योग ऐकिला. मने हा दुस्तर संसार, दुर्धर माया अनिवार, जन्म मरण चुके झार, ऐसा विचार करावा. मग श्रीराम श्रम संन्यासी, सद्भावे शरण गेला त्याशी, संन्यास दीक्षा द्यावी मजशी, म्हणून चरणाशी लागला. वाराणसी मध्ये राहू लागले, भगवंताची पूजा केली आणि वाराणसीहून पुष्करला निघून गेले आणि तिथं सुद्धा भगवंताचं नामस्मरण करू लागले. अहो या येरझारा या संसार रूपी आपल्याला चुकवायच्या असतील तर म्हणले संसारात काही कामाचं नाही. आणि मग तिथल्या गुरूंना म्हणू लागले, आता तुम्ही काय करावं, मला त्या ठिकाणी अहो संन्यास घ्यायचा आहे, मला तुम्ही भिक्षा द्यावी. भिक्षा नाही, दीक्षा, दीक्षा. तेने पूर्वाश्रमानुसंधान, विचारिले याद कारण, कांता पुत्र बंधुजन, परिवार कोण असे की. आणि मग गुरुने विचारायला सुरुवात केलं, अरे तू आमच्या आश्रमामध्ये आला हे ठीक आहे म्हणले, आणि तुला जर दीक्षा घ्यायची असेल, संन्यास घ्यायचा असेल तर तुझं मला सगळं जाणून घ्यावं लागल. अरे आई वडील काय करतात, पत्नी आहे का, मुलगा आहे का, हे सगळं विचारू लागले. ये रुमने मी एकला असे, दारा पुत्रादी पासनसे, म्हणून अनुता पासरिसे, स्वामीशी शरणालो सद्भावे. आणि विठ्ठल पंत म्हणले, अहो स्वामी, अहो तुमच्यापर्यंत येण्याची गरजच काय होती म्हणले, मला कोणी असल्यावर. अहो आई नाही, वडील नाही, भाऊ नाही, बहीण नाही, बायको तर नाहीच म्हणले, मुलं बाळ कुठून येतील, असा मी आहे म्हणले, आणि म्हणून मला दीक्षा घ्यायची आहे. संत दे कोणी विरच अवश्य म्हणती सद्गुरुनाथ,
मंत्र दीक्षा देवनी त्वरित संन्यास ग्रहण संपादिले. आणि मग गुरु म्हणले बाबा तुला कोणीच नाही ना, आणि म्हणून तू आमच्याकडे आला असशील, काही हरकत नाही म्हणले, तुला दीक्षा घेता येते. मग अहो गुरुनं जवळ घेतलं, कान मंत्र दिला आणि दीक्षा दिली. या परिविठले चतुर्थाश्रम वाराणसीस घेतला जाण परस्परे वर्तमान सिद्धोपंताशी श्रुत झाले. आणि मग सिद्धोपंताला माहीत झालं हो, म्हणले आपले जावाई हातातून निष्ठून गेले, आणि जाऊन म्हणले त्यांनी त्या ठिकाणी संन्यास घेतला आहे. संन्यास घेतला ऐकोनी कानी रुक्माबाई चिंता प्रांतमणी मने प्राणनाथा मजयवणी टाकोनी कासया दिधले. अहो माहीत झालं हो रुक्मिणी मातेला आपल्या पतीनं संन्यास घेतला आहे, आणि मग मनामध्ये दुःख करू लागले. अहो भगवंता, अरे माझ्या पतिदेवा, अहो का बरं तुम्ही माझ्यावर एवढं संकट आणलं, मला का टाकून गेले तुम्ही, आणि असा त्या ठिकाणी दुःख व्यक्त करू लागली. पांडवा योगे जैसी द्रौपदी सती किनळ योगे रडे दमयंती की हरिचंद्रा विन तारामती दुःखानळे अवोळे. अहो तारामती रडू लागली का, हरिचंद्र राया सोडून गेलते. म्हणली नळांची पत्नी दमयंती अहो किती दुःख करू लागली. 5 पांडवांची पत्नी असलेली द्रौपदी